मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 1 यामध्ये पार्ट 2चा डिफरन्शिएशन या चॅप्टरची पूर्वतयारी म्हणून काही पॉईंट तयार करणार आहे. विद्यार्थी मित्रांनी जर हे पॉईंट चांगले तयार केले तर डेरिव्हेटिव्ह चांगल्या प्रकारे समजू शकतो, डिफरन्शिएशन चांगल्या प्रकारे समजू शकते. आता काही मुलांचा असा हे असतो की पार्ट 1 आम्हाला समजायला सोपा जातो, पार्ट 2 आम्हाला अवघड जातो. याच्या मागचं कारण असते की मुलं त्या गोष्टीकडं जास्त गांभीर्याने लक्ष देत नाही. जर आपल्याला डिफरन्शिएशन शिकायचं असेल, डेरिव्हेटिव्ह शिकायचं असेल तर आपल्या अगोदर 11वीचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण 11वीच्या डेरिव्हेटिव्हची तयारी तुमच्याजून मी करून घेणार आहे. तुम्हाला ते सांगणार आहे, तुम्हाला ते तयार करायचं आहे आज घरी. पहा, आता सुरुवात केलेली आपण डिफरन्शिएशन. 11वीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं डिफरन्शिएशन म्हणजे काय. त्याचा आता मी डबल एकदा इंट्रोडक्शन करून सांगतो शॉर्टमध्ये आणि फॉर्म्युले तयार करण्याचं शिकवतो. ते तुम्हाला शांततेने बोर्डवर पाहायचे. पहा, डिफरन्शिएशन तर पहिल्या सरांनी लिहिलं इंट्रोडक्शन मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता या डिफरन्शिएशनचं दुसरं नाव आहे डेरिव्हेटिव्ह. मग ही डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह काय आहे, कशाचं आहे, याच्याविषयी आपण जनरल डिस्कशन करू, जनरल लाईफमधलं. आता डेरिव्हेटिव्ह हा शब्द, डिफरन्शिएशन हा शब्द कसा आलेला आहे पहा. तुम्हाला जो व्हाईट ब्लॅकबोर्ड दिसून राहिलेला आहे, या व्हाईट ब्लॅकबोर्डमध्ये या पेननं तुम्हाला काही कंपार्टमेंट तयार केलेले दिसतात. हे पहा, पहिली कंपार्टमेंट, दुसरी कंपार्टमेंट, तिसरी कंपार्टमेंट. तर हा जो ब्लॅकबोर्ड आहे, ह्या ब्लॅकबोर्डमधला जर मी एवढ्या कंपार्टमेंटचा जर विचार केला तर हा डेरिव्हेटिव्ह झाला आहे या ब्लॅकबोर्डचा किंवा व्हाईट बोर्डचा हा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. मग हीच डायग्राम तुम्हाला समजून सांगतो. पहा, समजा इथे एक व्हाईट बोर्ड दिलेला आहे. आपण दररोज ब्लॅकबोर्ड पाहतो त्याच्यामुळे ब्लॅकबोर्ड शब्द निघतो. पण समजा हा व्हाईट बोर्ड दिलेला आहे. या व्हाईट बोर्ड अशा प्रकारचा तुमचा, या व्हाईट बोर्डमध्ये तुम्ही काय केलेलं आहे, काही पार्ट तयार केलेले आहे. व्हाईट बोर्डमध्ये काही पार्ट तयार केलेले असे डबल असे पार्ट तयार केलेले. आता या व्हाईट बोर्डमधला हा जो एक पार्ट दिसून राहिला शेडेड रिजनवाला दिसला का पाहावर तुम्हाला. तर या शेडेड रिजनला पार्टला डेरिव्हेटिव्ह असं म्हणतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन ब्लॅकबोर्ड, दिस पार्ट इज कॉल्ड, या पार्टला डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हाईट बोर्ड, या पार्टला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हाईट बोर्ड असं म्हणतो. हा शब्द आपण हमेशा ऐकतो पण नेमकं मुलांना समजत नाही. मुलंही म्हणतात सांगा लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन डायरेक्ट जीवनात कुठं काम पडते. डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट आपल्याला कामात पडत असते. तो मिनिंग समजून घेतला गेला पाहिजे. तर या ठिकाणी जो व्हाईट बोर्ड तयार केला, या व्हाईट बोर्डमधला जो एक पार्ट आहे त्या पार्टला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन व्हाईट बोर्ड असं म्हणतो. त्या ठिकाणी समजा आता या ठिकाणी हा पेन आहे, हा पेन दिसला तुम्हाला. हा पेनमधला जर वेगळा पार्ट तयार केला तर या पार्टला डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन पेन असं म्हणतो. आपला बॉडी ऑफ पार्ट आहे, बॉडी ऑफ पार्टमधला जर एखादा पार्ट वेगळा केला त्याला आपण आपला डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला या डेरिव्हेटिव्हचा मिनिंग मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. याला आपण या पार्टला डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हाईट बोर्ड असं म्हणतात. जरा केमिस्ट्रीचं उदाहरण घेऊन पहा बरं, थोडं तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. समजा या ठिकाणी बेन्झिन रिंग घेतलेली आहे, बेन्झिन रिंग बरोबर. आणि आता काय केलं म्हणजे त्याचं नाव बेन्झिन आहे, बेन्झिन. तुम्ही या बेन्झिनचं नायट्रेशन केलेलं आहे. काय केलं तुमचं नायट्रेशन, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता ही रिॲक्शन कोणची, इलेक्ट्रोफिलिक आहे का न्यूक्लिओफिलिक आहे का, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण बेन्झिन रिंगमध्ये जर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला तर आपल्याला असा प्रॉडक्ट दिसतो. त्याच्यासोबत बाय प्रॉडक्ट बी असेल पण आपल्याला या प्रॉडक्टशी घेणं आहे. असा प्रॉडक्ट या ठिकाणी डेव्हलप झाला. मग आता हा बेन्झिन होता, याचं नाव काय तुमचं नायट्रोबेन्झिन. याचं नाव काय तुमचं नायट्रोबेन्झिन. मग आता तुम्ही सांगा का सर मॅथमॅटिक्समध्ये या बेन्झिन नायट्रोबेन्झिनचं कुठून काय काम पडलं. दादा तुम्ही जर शांततेनं ऐकलं काय बोलतो ते पहा. नायट्रोबेन्झिन पहा मित्रांनो, शब्द काय आहे, नायट्रोबेन्झिन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन. नायट्रोबेन्झिन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झिन. म्हणजे तुमचा नायट्रोबेन्झिन कोणापासून तयार झाला, बेन्झिनपासून. म्हणजे नायट्रोबेन्झिन हा कोण आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाचा, बेन्झिनचा. असा आपल्या जनरल लाईफमध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल आहे जे आपण कधी विचार करत नाही, कधी पाहत नाही, त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येतो. या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आपल्याला समजलं की नायट्रोबेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह आहे, नायट्रोबेन्झिन हा बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह. हा शब्द पहिले फॅमिलियर करा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. मग डेरिव्हेटिव्हचा मिनिंग तुम्हाला समजायला लागला, याला डेरिव्हेटिव्ह असे म्हणून राहिलेले सर. मग आता मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्हच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगवेगळ्या पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह डेफिनेशन सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
पण आपल्याला कोणची डेफिनेशन समजते, याच्या अगोदर डेरिव्हेटिव्हच्या अगोदर कोणता चॅप्टर होता, लिमिट कंटिन्युटी. तर लिमिट कंटिन्युटीवर आधारित तुमचा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे. समजा इथं जर y बरोबर एफ ऑफ एक्स एखादं फंक्शन दिलेलं असेल आणि त्या फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल, आता याच्यात बी भरपूर पॉईंट आहे, तेवढे एक्सप्लेन करत नाही आहे. डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, फंक्शन, डोमेन, रेंज जे काय असते ते, त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर इंडिपेंडंट डिपेंडंट व्हेरिएबल असतात. मग आपण काय करतो माहिती आहे का, फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे सगळ्यात सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह काढायची पद्धत बाय युजिंग लिमिट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती पद्धत सांगतो. समजा एखादं फंक्शन दिलेलं असेल, त्या फंक्शनची इक्विव्हॅलंट किंमत पहा, लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. म्हणजे जर आपण एखादं लिमिट या पद्धतीने काढलं, लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच, तर हे जे लिमिट काढलेलं आहे या लिमिटलाच आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. म्हणजे एखाद्या टर्मची फंक्शनची किंमत जर इथे टाकली आणि त्याच्यापासून येणारं जर उत्तर ऑब्झर्व केलं, ते उत्तर म्हणजेच त्या फंक्शनचा तो डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे इथं जर एफ ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, एफ डॅश ऑफ एक्स. मग तो कसा काढला, लिमिट h टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. याला तुम्ही काय म्हटलं, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. याला तुम्ही काय म्हटलं, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. असे नंबर ऑफ टेक्निक तुम्हाला शिकवण्यात आलेलं आहे. मग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हला मॉडिफाईड केलं होतं लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्हनं. लेबनिजनं काय सांगितलं होतं पहा बरं, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स मस्ट बी इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. तुमचा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे त्यालाच तुम्ही डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स असं वाचतात. पहा मित्रांनो, भाषेमध्ये फरक पडलेला आहे. आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स कसा आला, या पद्धतीने किंवा या पद्धतीने आला. म्हणजे हा जो डी 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 एक्स ऑफ एफ ऑफ एक्स या पद्धतीने आला, हा लेबनिज आहे, या पद्धतीने आला, हा फर्स्ट प्रिन्सिपल आहे. म्हणजे आपण काय करतो, एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषेत आपण बोलतो. मराठी इंग्लिशमध्ये कसं असलं तरी चालेल, पद्धत एकच असते, फक्त त्या ठिकाणी सांगण्याची पद्धत बदलते. पहा इथं डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स यालाच एफ डॅश ऑफ एक्स म्हणतात. याच एफ डॅश ऑफ एक्सला अशा पद्धतीने लिहितात, यालाच अशा पद्धतीने लिहितात. अशा पद्धतीने लिहिलं तर फर्स्ट प्रिन्सिपल, अशा पद्धतीने लिहिलं तर लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं आपण त्याला म्हणतो, लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे वेगवेगळं लेबनिज रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन तुम्ही शिकलेले आहेत किंवा तुम्हाला शिकायचं आहे. आता सरांनी फक्त इंट्रोडक्शन म्हणून काय लिहिलं, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बाय युजिंग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला काय करायचं, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कोणाच्या मदतीने काढायचा आहे, फर्स्ट प्रिन्सिपलच्या मदतीनं. तुम्ही सांगा सर फर्स्ट प्रिन्सिपलच्या मदतीने डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, फर्स्ट प्रिन्सिपलचा हा फॉर्म्युला आहे. मग तुमचा एफ ऑफ एक्सच्या जागी कोण येईल, पहिले साइन एक्स, मग एफ डॅश ऑफ साइन एक्स येईल. मग याच्यासाठी रिक्वायरमेंट कोणकोणची आहे, एफ ऑफ एक्स तयार करा, एफ ऑफ एक्स प्लस एच तयार करा. कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, साइन एक्सचा. मग लेट म्हणा एफ ऑफ एक्स बरोबर साइन एक्स, ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा त्याला तुम्ही एफ ऑफ एक्स बरोबर साइन एक्स नाव द्या. दिलं. आता काय करायचं, याच्यात एफ ऑफ एक्स प्लस एच आहे, मग इथं तुम्ही एच ॲड करा, व्हेरिएबलमध्ये एच ॲड करा. एक्समध्ये कोण टाकला, एच. इकडं पण व्हेरिएबलमध्येच टाका एच, दुसरीकडं टाकता येणार नाही. एच कुठं ॲड होतो, फक्त व्हेरिएबलमध्ये. एफ ऑफ एक्स बरोबर साइन एक्स, एफ ऑफ एक्स प्लस एच बरोबर साइन एक्स प्लस एच. आता काही पुन्हा म्हणतात सर के एक्स प्लस एच का घेतलं नाही, फॉर्म्युला पहा काय, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच आहे. मग प्रश्न पडते मुलांना, आता नवीन असल्यामुळे काही एच कोण आहे, ज्यांना माहिती ते सांगतात सर इट अ स्मॉल पॉझिटिव्ह इन्क्रीमेंट, हा इन्क्रीमेंट आहे बा कोणचा तरी. मग एफ ऑफ एक्स आला, एफ ऑफ एक्स एच प्लस आला. आता काय काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा. कोणाच्या मदतीने काढायचा, फर्स्ट प्रिन्सिपलच्या. सांगा मग फर्स्ट प्रिन्सिपल काय, बाय फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय आला तुमचा, एफ डॅश ऑफ एक्स बरोबर लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. जसं आपल्याला एखाद्या गावागिवाला जर जायचं असेल तर आपल्याला कोणातरी गाडीमध्ये किंवा सायकलवर किंवा तुमच्या पैदल जाणं पडते, त्यासारखाचं मला जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर मला फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये बसणं पडेल. मग फर्स्ट प्रिन्सिपल कोण आहे, हे. चला बसा बरं व्यवस्थित. आता मग एफ डॅश जसंच्या तसं
एक्सच्या जागी काय येईल तुमचं साइन एक्स. व्हेरी गुड. इथं काय येईल लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एचच्या जागी काय येईल पहा एफ ऑफ एक्स प्लस एचच्या जागी साइन एक्स प्लस एच काय येईल तुमचं साइन एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्सच्या जागी कोण येणार आहे साइन एक्स प्लस एच अपॉन साइन एक्स अपॉनमध्ये कोण येईल तुमचं एच. पहा तयार झालं साइन एक्स प्लस एच मायनस साइन एक्स अपॉन एच. आता प्रश्न पडला मुलांना याच्या पुढं काय करायचं. काही म्हणतात टाकांसरी किंमत डायरेक्ट मी इथं 0 टाकली 0 इंटू एनी क्वांटिटी 0 गणित तर बरोबर येऊन नाही राहिलं. मग आता लिमिट माहीत पाहिजे. लिमिटमध्ये काय करतात डायरेक्ट एचची किंमत टाकल्यावर 0/0 जर येत असेल त्याला इनडिटर्मिनंट फॉर्म म्हणतात. इनडिटर्मिनंट फॉर्म रिमुवेबल करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स लावतात. त्यामध्ये इथं कोणची मेथड लागणार फॉर्म्युला. कोणची मेथड फॉर्म्युला. कोणचा फॉर्म्युला लागणार तुमचा साइन सी मायनस साइन डी. का असतो साइन सी मायनस साइन डी साइन सी प्लस साइन डी तसा साइन सी मायनस साइन डी कोण असतो तो 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी बाय 2. पहा फॉर्म्युला काय आहे तुमचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय आहे साइन सी मायनस साइन डी 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी बाय 2. एच टेन्स टू 0 आलं इथं 2 आलं इथं कॉस आलं सी म्हणजे एक्स प्लस एच प्लस एक्स बाय 2 आला या ठिकाणी बरोबर आहे. इंटू साइन कोण आला पहा इथं आला एक्स प्लस एच मायनस एक्स बाय 2 आला. अपॉनमध्ये कोण आला पहा एच आला. या एक्सला एक्स हा कॅन्सल झाला. इथं कोण आलं पहा लिमिट एच टेन्स टू 0 2 टाइम कॉस ऑफ बेरीज करा एक्स प्लस एक्स 2x प्लस एच बरोबर आहे बाय 2 इंटू एक्स कटला कोण आला साइन एच बाय 2. आता मल्टिप्लायमध्ये टर्म दिलेली आहे खालचा एच मल्टिप्लायमध्ये कोणाला द्यायचा. मुलांना हे बी कळत नाही इकडं पहा ए बी बाय 2 आहे याला मी ए बाय 2 इंटू बी किंवा ए इंटू बी बाय 2 कसंही लिहू शकतो मल्टिप्लायमध्ये. तसं माझा जो एच आहे खालचा तो एच इथं लिहिला मी. तुम्ही म्हणसान इथंच काऊन लिहिला याच्या खाली काऊन नाही लिहिला. याच्या पुढचं उत्तर आहे तुमच्याजवळ पहा लिमिट एच टेन्स टू 0 सगळ्याचं लिमिट झालेलं आहे 2 टाइम कॉस ऑफ 2s प्लस एच बाय 2 इंटू साइन एच बाय 2 अपॉन एच. आता सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा बाय थिटा. साइन थिटा बाय थिटाची किंमत किती असते 1. इथं कोण आहे एच बाय 2 इथं कोण आहे एच. याला 2 डिवाइड 2 मल्टिप्लाइड करा. का केलं तुम्हाला समजलं का त्याच्यामुळं सरांनी लेक्चर टाकून राहिलेले. पहिलं वाचा साइन एच बाय 2 अपॉन एच बाय 2 किती आला तुमचा 1. गणित काय तयार झालं 2 टाइम कॉस एचच्या जागी 0 2x प्लस 0 बाय 2 इंटू याची व्हॅल्यू 1/2 आली. 2 ला 2 कटलं 2 ला 2 कटलं याचं उत्तर आलं कॉस एक्स. याचं उत्तर कसं आलं कॉस एक्स. मुलं घाबरले या ठिकाणी काय केलं बाबा सर नाही. ज्यांना लिमिट शिकलं त्यांना समजलं की साइन थिटा बाय थिटा 1 असतो 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड केलं एचची किंमत 0 टाकली 2x प्लस 0 बाय 2 इंटू 1 आला 1 साइन थिटा बाय थिटाचा आला 2 ला 2 कॅन्सल केलं कॉस एक्स बरोबर तुमचं आलं. म्हणजेच एफ डॅश ऑफ साइन एक्स याचं उत्तर कॉस एक्स आलं. आता फक्त भाषा बदलतो एफ डॅश ऑफ साइन एक्सला तुम्ही कॉस एक्स म्हणजे दुसऱ्या भाषेत काय म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. याला लेबनीजमध्ये किंवा फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं कसं लिहितात पहा डी डी एक्स ऑफ साइन एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. पहा मित्रांनो एफ डॅश ऑफ साइन एक्सला दुसऱ्या भाषेत काय लिहिलं डी डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. असे तुम्हाला मी आता 11 फॉर्म्युले शिकवणार आहे. पहा ते रूल झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. डी डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स म्हणजेच काय म्हणसान तुम्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स बरोबर कॉस एक्स. पहा भाषा काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. दुसरी भाषा डी डी एक्स ऑफ साइन एक्स बरोबर काय कॉस एक्स. डी डी एक्स म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. असंच आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे फंडामेंटल 6 फॉर्म्युले तयार करायचे. आज डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तयार करायचे. पहिले मी तुम्हाला शब्द सांगितला डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन याच्याशी पहिले फॅमिलियर व्हा. हे आपलं असं वाटल्यानंतर आपलं सोपं वाटतं नाही तर अवघड जाईल. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स
अशी भाषा बोलतो, त्याला आपण डी डी एक्स ऑफ साईन एक्स असं म्हणतो. त्याच्यामुळं आपल्याला याला पहिले फॅमिलियर करायचं आहे. तर इथं सरांनी लिहिलं फॉर्म्युले फॉर डेरिव्हेटिव्ह. पहिला शब्द लिहिला डी डी एक्स ऑफ साईन एक्स, असं नाही वाचायचं. ॲक्च्युअल आपण म्हणू शकतो डी डी एक्स ऑफ साईन एक्स. ॲक्च्युअल कसं वाचतं त्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स मस्ट बी इक्वल टू कोण आहे, कॉस एक्स. इथं जर फंक्शन एक्स असेल तर एक्सच येईल, वाय असेल तर वाय येईल. तुम्ही डी डी वाय ऑफ साईन वाय डायरेक्ट कॉस वाय म्हणू शकता. तुम्ही व्हेरिएबल कोणताही घेऊ शकतात. जसे मुलांचे आडनाव बदलतात, सिलेबस बदलतो का, नाही. तसं तुम्ही इथं यक्स यक्स यक्स, वाय वाय वाय, टी टी टी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू, झेड झेड झेड, मनात जे येईल ते तुम्ही घेऊ शकता. पण पहिले कन्सिडर करणं पडते याच्यातला व्हेरिएबल कोणचा. आता या ठिकाणी एक्स व्हेरिएबल आला तर डी डी एक्स ऑफ साईन एक्स बरोबर काय, कॉस एक्स. फॉर्म्युला माझ्यासोबत म्हणा बरं. डी डी एक्स ऑफ साईन एक्सऐवजी काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस एक्स. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भविष्यात तुम्हाला डी डी एक्स ऑफ साईन एक्स येईल तिथं तुम्हाला कॉस एक्स लिहायचं. हे फॉर्म्युले तयार केल्याशिवाय चॅप्टर समजणार नाही, लक्षात ठेवा. डी डी एक्स ऑफ साईन एक्स बरोबर कोण आहे, कॉस एक्स. आता तुमचे जसे नावं वेगवेगळे तसे एक्सचे नावं वेगवेगळे येणार. गलतीनं समजा या गणितामध्ये डी डी एक्स ऑफ साईन एफ ऑफ एक्स आलं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एफ ऑफ एक्स आला तर फॉर्म्युला काय येईल, कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. तुम्ही का सर इथं काउंट नाही लिहिलं तुम्ही, इथं जर मी लिहिलं तर इथं डी डी एक्स येते. मग डी एक्स बाय डी एक्सचं उत्तर किती आहे, 1. 1 लिहिण्याची गरज नसते म्हणून सरनं लिहिलं नाही. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स काय आहे, कॉस एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एक्स, म्हणजे डी एक्स बाय डी एक्स किती येते, 1. म्हणून सरांनी डायरेक्ट म्हटलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स किती आहे, कॉस एक्स. म्हणा माझ्यासोबत, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स कोण आहे, कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एफ ऑफ एक्स काय असेल, कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. मग आता प्रश्न पडला का हो सर एफ ऑफ एक्स कोण आहे. एफ ऑफ एक्समध्ये कोणाचीही कशीही किंमत असू शकते. इथं लिहिलं सर ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एफ ऑफ एक्स कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. या डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्सच्या दुसऱ्या भाषेत काय लिहितात, एफ डॅश ऑफ एक्स. आपण पहिल्या गणितात केलेलं आहे. हे दोन्ही सेम आहे, फक्त दोघांचं रिप्रेझेंटेशन अलग आलेलं आहे. डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स, त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढतात. व्हेअर एफ ऑफ एक्स बी द एनी फंक्शन. आता मी काय करतो, तुम्हाला समजण्यासाठी 1-2 उदाहरणं घेतो. पहा, डी डी एक्स ऑफ साईन ए एक्स प्लस बी, याचं उत्तर काय येणार आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस. इथं पण याचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस एक्स प्लस बी. आता हे तुमच्यासाठी नवीन आहे. डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. तसा ए एक्स प्लस बीचा जर मला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर बी हा कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए असतो. तुम्ही रूल तयार करा, रूल लक्षात ठेवा. साईन एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस एक्स प्लस बी इंटू कोण येईल, ए इंटू कोण येईल, ए. म्हणजे फक्त या एक्सचा कोइफिशियंट घ्यायचा. कोणाचा कोइफिशियंट घ्यायचा, एक्सचा. हे बघा, कॉस एक्स प्लस बी इंटू कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलचा कोइफिशियंट कोण आहे, एक्सचा, ए घ्यायचा. बी घ्यायचा का, नाही घ्यायचा त्या ठिकाणी. चल जाऊ द्या. दुसरं एक्झाम्पल, डी डी एक्स ऑफ साईन 4x प्लस 1. सांगा बरं एकदम याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस, अँगल बदलणार नाही, 4x प्लस 1. पहा, एक्स प्लस बी जसाच तसा, एक्सचा कोइफिशियंट ए. इथं एक्सचा कोइफिशियंट कोण आहे, तर इथं 4 येईल. आता 4 तुम्ही इकडून द्या का इकडून द्या, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. डबल उदाहरण घ्या बाबा एकदा. डी डी एक्स ऑफ साईन ऑफ 2 मायनस 3x, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, कॉस 2 मायनस 3x बरोबर आहे, इंटू काय ती आले -3. हे -3 जर तुम्ही इथे लिहिलेत काही बिघडते का, नाही. तुम्हाला कसं लिहायचं तुम्ही डिसिजन घ्या. पहा, इथं काय आला डेरिव्हेटिव्ह, कॉस 2 मायनस 3x इंटू -3. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, कॉस एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एफ ऑफ एक्स, कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स प्लस बी, कॉस एक्स प्लस बी इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स, ए. साईन 4x प्लस 1चा कॉस 4x प्लस 1 इंटू 4. साईन 2 मायनस 3xचा कॉस 2 मायनस 3x इंटू -3. मनानं काहीही टाका मित्रांनो. 5वं, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन बरोबर आहे. इथं 4x बाय 3 आला, उत्तर काय येईल पहा, कॉस 4x बाय 3. एक्सचा कोइफिशियंट 4/3 तर 4/3. इथं आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन ऑफ बरोबर आहे x/2. याचं उत्तर काय येईल, कॉस x/2. x/2चा कोइफिशियंट 1/2. आनंदाखाती जर मी असा फॉर्म्युला लिहिला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन ऑफ पांडू एक्स,
तर का हो सर लहान पोरासारखं काही सांगून राहिलं आपल्याला. अरे बाबा जसे आकडे येतात तसे एखादं नाव लिहिलं मजाकमध्ये, पांडू लिहिलं. याचं उत्तर काय येईल तुमचं? कॉस पांडू. काय येईल तुमचं? कॉस पांडू इंटू एक्स. आणि कोइफिशियंट ऑफ एक्स कोण आहे इथं? पांडू. तर इथं पांडू लिहा किंवा शेवटी पांडू लिहा, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा कॉस पांडू एक्स इंटू पांडू. हे मजाकसाठी आहे, हे काही उदाहरण असते का? आपल्याला समजण्यासाठी लिहायचं. कोणताही अँगल आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हा झाला साईनचा डेरिव्हेटिव्ह. असे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन किती आहे? 6चे डेरिव्हेटिव्ह काढायचे. दुसऱ्या नंबरला कोण आलं तुमचं? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. काय आलं बाळांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. तुमचं सर असं कसं काय आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स? प्रूफ म्हणून तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपल एक उदाहरण दाखवलं होतं. असे सगळे उदाहरणं आपण घेऊ शकतो, पण एवढे उदाहरणं घ्यायची नाही. फॉर्म्युला बनवायचा, तिथून तुमचा कॉस आला. मग इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस बरोबर इथं काय येते? मायनस साईन एक्स येते. आता एखादा पोरगा म्हणतो सर इथं मायनस साईन कशी आली आम्हाला सांगा. फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये जा, एफ ऑफ एक्स बरोबर कॉस घ्या. एफ ऑफ एक्स प्लस एचला कॉस एक्स प्लस एच म्हणा. फर्स्ट प्रिन्सिपल लावा, कॉस सी मायनस कॉस डी लावा, शेवटी उत्तर येते. म्हणून आपण असं म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स बरोबर काय आहे? मायनस साईन एक्स. लागली लिंक. आता काय करा फॉर्म्युला तयार मनानं. मग एखादा पोरगं म्हटलं नाही मला इथं कॉस एफ ऑफ एक्स घ्यायचा, घेऊ द्या त्याला कॉस एफ ऑफ एक्स. याचं उत्तर काय येईल? मायनस साईन एफ ऑफ एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्सला काय म्हणतात? एफ डॅश ऑफ एक्स. कसं बिली तुझ्या मनात जे असेल ते. मग इथं दुसरं आलं डी डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस बी. सांगा उत्तर मायनस साईन एक्स प्लस बी. 100% करेक्ट. नियम बदलत नाही. एक्सचा कोइफिशियंट ए असेल तर ए लिहायचा, बी असेल तर बी लिहायचा, 2 असेल तर 2 लिहायचा. इथं तिसरं उदाहरण आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ 4x प्लस 5. पटकन सांगा मायनस साईन 4x प्लस 5. तुम्ही 15 20 एक्झाम्पल लिहायचे मनानं असे. मग इथं कॉस 4x प्लस 5 आहे. एक्सचा कोइफिशियंट कोण? 4. तर लिहून टाका 4. जमलं का मित्रांनो? इथं आता घाबरू नका. समजा डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ 2 मायनस 3x आलं. पहिलं उत्तर काय आहे? मायनस साईन 2 मायनस 3x इंटू एक्सचा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट कोण आहे? -3. मायनस ऑफ मायनस प्लस कोण आलं? 3 इंटू साईन ऑफ 2 मायनस 3x. हे आणि हे सेम आहे. हे मायनस ऑफ मायनस प्लस झालं. हे तुम्ही डायरेक्ट लिहिलेलं आहे. असे तुम्हाला मी नंबर ऑफ देणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी. तुम्ही मनाने घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. इथं आला डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ. इकडं बघा आला कॉस ऑफ. इथं आलेलं आहे 3x/5. उत्तर काय येईल? मायनस साईन 3x/5 इंटू 3/5. असं तुमचे नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही डेव्हलप करू शकता. असं तुमचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स बरोबर मायनस साईन एक्स असा एक फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता काय करायचं तुम्हाला? अजून तिसरा फॉर्म्युला तयार करायचा आहे. बस आपण एवढेच सांगणार. नंतर तुम्हाला मग वेगवेगळे तयार करायचे. पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स दुसऱ्या पिरियडमध्ये आपण उरलेले सांगू. एक खट्ट्या एवढे शिकवलेत तुम्हाला समजणार नाही आहे. इथं सरनं लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स बरोबर सेक्स स्क्वेअर एक्स. आता पोराला प्रश्न पडते खाला इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्सला सेक्स स्क्वेअर एक्स म्हणते गुरुजी, या कॉस एक्सला मायनस साईन म्हणते, या साईनला कॉस म्हणते. आलो कुठून? हे आणण्यासाठी फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हच्या मदतीनं एक एक्झाम्पल शिकवलेलं आहे. हे दुसरं आहे, तिसरं आहे. 11वीचं पुस्तक काढा, त्यामध्ये वाचा, लिहून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता 12वीत तर त्याची गरज नाही, पण फॉर्म्युले पाठ करायचेच. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स बरोबर कोण? सेक्स स्क्वेअर एक्स. आता तेच लहान पोरासारखं बारूड काय? या टॅनच्या जागी मनानं काहीतरी टाका. मग टॅनच्या जागी मनानं मी काय टाकेल? एफ ऑफ एक्स टाकला. याचं उत्तर काय येईल? सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स. मग या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह काय म्हटलं पहा? इथे लिहिलं डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. इथे लिहिलं डी डी एक्स ऑफ एफ एक्सला एफ डॅश ऑफ एक्स. मग या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तुमचा? एफ डॅश ऑफ एक्स. मग आता काय करायचं? एफ ऑफ एक्सच्या जाग्यावर मनानं काही पण घ्या, काही पण घ्या. मग इथं तुम्ही काय केलं पहा? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ए एक्स प्लस बी घेतला. पोट्ट्यांदा का हो सर ए एक्स प्लस बीच काऊन घेऊन राहिलं? दुसरं का घेत नाही? अरे बाप्पा मनानं काही बी घे. समजा आता मी इथं के एक्स प्लस बी घेतो. काही काही मुलांना के आवडते कादर खानचा, म्हणून मी के एक्स प्लस बी घेतला.
काय उत्तर अपेक्षित आहे सांगता का? याचं उत्तर अपेक्षित आहे सेक्स स्क्वेअर के एक्स प्लस बी आलं इंटू के कोइफिशियंट ऑफ एक्स. मागच्या गणितामध्ये एक्सचा कोइफिशियंट ए होता, यामध्ये ए होता, या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट कोण आहे? के. कादर खानचा के घे, मनानं काहीही तू घेऊ शकतो. आता दुसरं उदाहरण काय तिसरं तयार कर. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इथं आलं 5x-4 चालली बरं. सेक्स स्क्वेअर 5x-4 अँगल बदलू नको. एक्सचा सहगुणक कोण आहे? 5, तर इथं 5 लिही. अजून एक उदाहरण तयार करायचं, एखाद्याला झालीच इच्छा. टॅन डेरिव्हेटिव्ह बरं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स. टॅन इथं आलं 1 + x. मग पोट्टा काय म्हणतो? सेक्स स्क्वेअर 1 + x. एक्सचा कोइफिशियंट कोण आहे? कोणीच नाही बाबा, असते त्या ठिकाणी कोण नाही म्हणजे 1. ते लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो. पण जर हेच गणित जर असं आलं डी डी एक्स ऑफ टॅन 1 - x जर आलं तर याचं उत्तर बदलते बाळांनो. सेक्स स्क्वेअर 1 - x. एक्सचा कोइफिशियंट इथं +1 होता, इथं कोण येईल तुमचा? -1. ही गोष्ट लक्षात ठेवा. हायर लेवलमध्ये जायचं असं उदाहरण दिलं तर मुलं प करता. टॅन ऑफ साइन एक्स, घाबरू नका. इकडं पहा, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एफ ऑफ एक्स? सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ साइन एक्स आलं. दादा पूर्ण उदाहरणामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, अँगल बदलत नाही. याचं उत्तर काय येईल? सेक्स स्क्वेअर साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. हे कळणं लय गरजेचं आहे. इथं पोरं फ्लक्च्युएट होतात. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन साइन एक्स काय आलं? सेक्स स्क्वेअर साइन एक्स. एफ ऑफ एक्स जागी कोण आलं? साइन एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. चला इकडं पहा बरं, व्हॉट इज द डी डी एक्स ऑफ साइन एक्स? कॉस एक्स. याचं उत्तर काय येईल बाळा? सेक्स स्क्वेअर साइन एक्स इंटू कॉस एक्स. हे उदाहरण समजायचं गरजेचं आहे. हे बा, डी डी एक्स ऑफ टॅन साइन एक्स, सेक्स स्क्वेअर साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, कॉस एक्स. असे तुम्ही 15-15, 20-20 उदाहरणं तयार करा. काही प्रॉब्लेम आला कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मला फोन करा, तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी आपलं हे लेक्चर संपलं. याच्यानंतर आपण असे 11 फॉर्म्युले शिकवणार आहे. उद्याच्या पिरियडमध्ये टोटल फॉर्म्युले होतील, म्हणजे डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. सो स्टॉप हिअर. थँक्यू.